हाय, गुड इव्हिनिंग. आज आम्ही मार्केटमध्ये मासे आणण्यासाठी गेलो होतो. मार्केटमध्ये खूप छान आणि ताजे मासे आले होते. सगळीकडे अगदी ताज्या फिशचा सुगंध आणि गर्दी पाहायला मिळत होती. बऱ्याच प्रकारचे मासे होते, त्यामुळे कोणता घ्यावा हेच कळत नव्हतं. शेवटी खूप आवडली, कारण ते एकदम फ्रेश आणि छान दिसत होते, म्हणून आम्ही वाम फिश घेतली. तर आता आपण वाम फिश फ्राय कशी करायची ते बघूयात. फिश आधी स्वच्छ धुवून घेतली. एका बाउलमध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, धणे जिरे पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलं. या मसाल्यामुळे फिशला खूप छान चव आणि मस्त रंग येतो. त्यानंतर तयार केलेला मसाला आपण वाम फिशला व्यवस्थित लावून घेतला, जेणेकरून प्रत्येक तुकड्यामध्ये मसाल्याची चव मुरेल. आता ही फिश थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि मग तव्यावर छान खमंग फ्राय करू. आता तव्यावर तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यामुळे फिशला खूप छान फ्लेवर आणि खमंग सुद्धा येतो. त्यानंतर एक एक करून माशाचे पीस तव्यावर टाकायचे. एक बाजू व्यवस्थित शिजली आणि कुरकुरीत झाली की फिश हलक्या हाताने पलटून घ्यायची. दोन्ही बाजूने छान गोल्डन रंग आला की आपली फिश एकदम परफेक्ट होते. साधारण 20 मिनिटांमध्ये आपली खमंग वाम फिश फ्राय तयार झाली. ही फिश तुम्ही भाकरी, चपाती किंवा राईस सोबत खाऊ शकता. मला तर व्हाईट राईस आणि फिश फ्रायचं कॉम्बिनेशन खूप आवडतं, त्यामुळे मी अशाच प्रकारे खाते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी आणि ब्लॉगसाठी माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. थँक्यू.